नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण आयर्न किंवा लोहने भरपूर अशा पालकापासून 2 चमचमीत रेसिपी बनवणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दोन्हीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला एक वाटण तयार करूया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, तुकडे करून घेतल्यात. यानंतर यामध्ये किसलेला लसूण आणि थोडंसं आलं घातलं आहे. इथे माझ्याकडे किसलेला लसूण होता म्हणून मी तो घेतला आहे. तुम्ही 7 ते 8 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं इथे घेऊ शकता. यामध्ये आता अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा काळी मिरी घातली आहे. काळी मिरी यामध्ये तुम्ही नक्की घाला. याची टेस्ट खूप छान येते या रेसिपीमध्ये. इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पानं यामध्ये मी घातलेत. आता याचं जाडसर वाटण तयार करून घेऊया. तर पहा, इथे मी याचं जाडसर वाटण तयार केलं आहे. तर हे वाटण आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया. इथे मी 1.5 वाटी पोहे घेतलेत. तर घरातली कोणतीही एक वाटी सेट करा आणि तिने 1.5 वाटी पोहे इथे तुम्ही घेऊ शकता. इथे मी जाड पोहे घेतलेत, जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो. तर पोह्यामध्ये आधी भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे पोहे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर या चाळणीमध्ये काढून घेतलेत. म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहेसुद्धा सॉफ्ट होतील. तर 5 मिनटं याला असंच आपण ठेवून देऊया. तर पहा, 5 मिनटानंतर हे पोहे छान सॉफ्ट झालेत. सगळं याच्यातलं पाणी निघून गेलं आहे. हातानेही सहज कुस्करले जात आहेत. तर आता हे पोहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता इथे मी 1.5 कप पालक घेतला आहे. तर आधी पालक मी स्वच्छ धुवून घेतला, त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि नंतर चिरून घेतला. तर जेवढे पोहे होते 1.5 वाटी, तेवढंच 1.5 वाटी इथे पालक घेतला आहे. आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. इथे जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. यानंतर यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि नंतर जाडसर वाटून घेतले. यानंतर पाव चमचा हिंग घातला यामध्ये. अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. तर यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या होत्या आधी आणि काळी मिरीसुद्धा घातले. त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं त्या प्रमाणातच इथे लाल मिरची पावडर घाला. इथे मीठ घातले चवीप्रमाणे. आता सगळे मसाले यामध्ये घालून झालेत. तर आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पोहे, पालक आणि मसाले सगळं छान एकजीव करून घ्यायचं. हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. यातलं अर्धं यामध्ये घालायचं आहे. तर बेसन तर सगळ्यांच्या घरीच उपलब्ध असतं. इथे मी 1 मोठा चमचा गरम तेल घालते. तर गरम तेल तुम्ही नक्की घाला, यामुळे आपली रेसिपी छान क्रिस्पी होईल. आता हे आधी मिक्स करून घेऊया. तेल गरम आहे म्हणून जरा चमच्याने ह्याला आधी मिक्स करूया आणि आता हाताने मळून घ्यायचं आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि यामध्ये आपण कांदासुद्धा घातला आहे. त्यामुळे यामध्ये आणखी आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे. पाणी न घालताच हे मळून घ्यायचं आहे. तर अजूनही मला हे सैल वाटतं आहे. तर उरलेलं जे अर्धा वाटी पीठ होतं ते सुद्धा मी इथे घातलं आहे आणि हे मळून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, हे मळून घेतलं आहे मी. असा ह्याचा गोळा तयार करून घेतला आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याचा असा वडा तयार करून घ्यायचा आहे. असा चपटा वडा तयार करून घेतला आहे.
तर जास्त जाडसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे. पहा, असा वडा मी तयार करून घेतला आहे. याची थिकनेस तुम्ही पाहू शकता. तर असे मी वडे आणखी तयार करून घेते. तर इथे मी पहा वडे तयार करून घेतलेत. आता वडे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये हे वडे सोडायचे आहेत. आणि आता एका बाजूने वडे फ्राय केल्यानंतर आपण त्यांना उलटून घेऊया. अगदी मस्त चमचमीत असे वडे लागतात आणि मुलांसाठी तर अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे. अगदी आवडीने मुलं पालक खातील. तर हे असे दोन्ही बाजूने मस्त ब्राऊन करून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती असे मस्त फ्राय झालेत पहा. खूप मस्त असा रंग आला याला. पाहूनच खावेसे वाटत आहेत. इतके सुंदर दिसत आहेत. या थंडीमध्ये असे हे चमचमीत गरमागरम वडे खूप मस्त लागतात. असे हे सगळे वडे मी आता फ्राय करून घेते. तुम्ही एकदा हे बनवून पहा. अगदी 2 मिनिटात फस्त होतील. इतके चवदार आहेत हे वडे. तर हे आपले पालक आणि पोह्यांचे वडे तयार आहेत. आता आपण आपली दुसरी रेसिपी बनवूया, पालक बटाटा वडा. तर सुरुवातीला या वड्याचं स्टफिंग बनवून घेऊया. तर यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ यामध्ये नक्की घाला, याचा खूप छान फ्लेवर येतो. उडदाची डाळ थोडीशी ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये इथे वाटण टाकलं आहे. तर यामध्ये इथे मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे जाडसर वाटून घेतलं. तर हे वाटण आता तेलावरती छान परतून घेतलं त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. आणि इथे मी 1 वाटी पालक घातला आहे. तर पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतला, त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि नंतर असा चिरून घेतला आहे. तर पालकामध्ये भरपूर पाणी असतं. तर हे असं परतून घ्यायचं आणि पूर्ण पाणी त्यातलं ड्राय करून घ्यायचं. तर पहा, आता पालक पूर्ण सुकला आहे. याच्यातलं सगळं पाणी सुकून गेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, ज्यामुळे रंग छान येईल. पाव चमचा हळद इथे घातली मी. मिक्स करून घेऊया हळद. आता इथे मी 2 मध्यम आकाराचे शिजवलेले बटाटे घेतले होते, सोलून घेतले आणि नंतर त्याचे असे तुकडे करून घेतले. ते घालायचे आहेत आणि यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळं एकजीव करून घेऊया. 2 ते 3 मिनटं हे सगळं एकत्र असं परतून घ्यायचं आहे. तर हे खूप मस्त असं आपलं स्टफिंग तयार आहे. तर आता गॅस बंद करूया आणि हे स्टफिंग थंड करून घेऊया. हे थंड होतं आहे तोपर्यंत इथे आपण बाहेरचं आवरण तयार करूया. तर यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. अगदी चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पाव चमचा ओवा असा हातावरती थोडासा कुस्करून घालायचा आहे. खूप छान स्वाद येतो. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे आणि घट्टसुद्धा करायचं नाही आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. असं आपल्याला हे हवं आहे. तर आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया आणि जे आपण भाजी तयार करून घेतली होती त्याचे वडे तयार करून घेऊया. तर ही भाजी आता पूर्ण थंड झाले. याचे छोटे छोटे गोळे मी बनवून घेते. छोट्या आकाराचे बनवायचे. तर मुलं या
प्रकारे पालक अगदी आवडीने खातील. अगदी मस्त लागतात हे वडे. तर पहा, हे वडे मी तयार करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. तर हे जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये मी अगदी चिमूटभर खायचा सोडा घालते. बेकिंग सोडा आहे, त्यामुळे खूप हलकं फुलके होतील आपले वडे. मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण वडे फ्राय करूया. तर वडे फ्राय करण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये वडा असा घोळवून घ्यायचा. आता तेलात सोडूया आणि मीडियम फ्लेमवरती वडे मस्त आपण फ्राय करून घेऊया. अगदी चमचमीत असे हे वडे मुलांना खूपच आवडतील. पहा, मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला या वड्यांना. काढून घेऊया आणि असे सगळे वडे आपण आता फ्राय करून घेऊया. किती मस्त वडे दिसत आहेत. तर हे आपले पालक पोह्यांचे वडे मी सर्व केलेत. हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो कांद्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर, कशाबरोबरही तुम्ही हे सर्व करू शकता. मस्तच लागतात. तसेच आपले हे पालक बटाटा वडे हे सुद्धा मी चटणीबरोबर, मिरचीबरोबर सर्व केलेत. दिसायला तर हे किती छान दिसत आहेत पहा. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल, इतके मस्त आहेत. तर आता मी तुम्हाला हे वडे तोडून दाखवते. तर बाहेरून तुम्ही पाहू शकता हा वडा आणि पहा आतून हे मस्त सॉफ्ट झालेत. चवीला तर अगदी अप्रतिम आहेत. आणि आता मी तुम्हाला जो आपण पालक बटाटा वडा बनवला तो सुद्धा तोडून दाखवते. तर पाहूनच तुम्हाला कळलं असेल हा किती सॉफ्ट झाला आहे. तर याचा असा वडापाव बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा असेच सुद्धा हे वडे चटणीबरोबर खूप छान लागतात. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.